नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता तो दिवस उजाडलेला आहे। आज ठीक दुपारी 1 वाजता 10वीचा रिझल्ट लागणार आहे। तर तो रिझल्ट पाहायचा कसा ते सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो। सुरुवातीला तुमचा गूगल टॅब तुम्हाला ओपन करायचा आहे। तर 0 मिनिटाच्या आत तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता। बघा, गूगल टॅब ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, फक्त टाईप करायचं आहे की sscresult.mkcl ऑर्गनायझेशन। तर तुम्ही माझ्यासोबत पण करू शकता। तर चला टाईप करूयात। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ पाहण्याआधी व्हिडिओला लाईक पण करा। चला sscresult. असं लिहायचं मित्रांनो, तुम्हाला टाईप करायचं आहे .mkcl.org असं तुम्हाला टाईप करायचं आहे मित्रांनो। आणि खाली तुम्हाला सर्च बार दिसेल, त्या सर्च बारवरती क्लिक करायचं आहे। बघा, तुम्हाला इथे क्रोम आणि विडमेट दिसेल, तर क्रोमला क्लिक करायचं आहे। आणि क्रोमला क्लिक केल्यानंतर तुमचं जे रिझल्ट पाहण्याचं पेज आहे ते तुम्हाला 0 मिनिटाच्या आत ओपन होईल। तर बघा, ओपन होते। बघा मित्रांनो, इथे सेकंद पडत आहेत। जसे काही 1 वाजतील तसे तुम्हाला तुमच्या समोर तुमच्या आईचे नाव आणि तुमचा सीट नंबर टाकून तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहता येईल। तर दुसरी पद्धत पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला दुसरी पद्धत सांगूयात। बघा, इथे आता 1 वाजायला भरपूर सारा वेळ आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, एकदा नाही दोनदा तीनदा बघून घ्या। दुसरी पद्धत सांगते चला। तर बघा, परत आपल्या गूगल टॅबवर ओपन करायचे तुम्हाला। ओपन केल्यानंतर तुम्हाला गूगलच्या टॅबवरती टाईप करायचे मित्रांनो की maharesult.nic.in। तर तुम्ही 0 मिनिटाच्या आत तुमचा रिझल्ट पाहू शकता। तर बघा, माझ्यासोबत प्रोसेस करा मित्रांनो। माझा व्हिडिओ एकदा नाही दोनदा तीनदा चारदा असं खूप वेळा पहा, म्हणजे तुम्हाला सहजरित्या तुमचा रिझल्ट पाहता येईल। तर बघा, इथे maharesult.nic.in असं टाईप केल्यानंतर क्रोमवरती क्लिक करून तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहता येईल। बघा, इथे 0 मिनिटाच्या आत माझी लिंक ओपन होईल। तर बघा, तुमचा रिझल्ट तुम्हाला सहजरित्या बघता येईल। इथे जसे काही 1 वाजतील मित्रांनो, तसे इथे या पेजवरती तुम्हाला तुमच्या आईचं सीट नंबर आणि तुमच्या आईचं नाव आणि सीट नंबर तुम्हाला मागेल, तुम्ही टाकायचा आणि तुमचा रिझल्ट पाहायचा। तर तुम्हाला दुसरी पद्धत सांगतो मित्रांनो। बघा, परत दुसरी पद्धत म्हणजेच तुम्हाला परत गूगल टॅबवरती यायचं आहे आणि इथे गूगल टॅबच्या वरती लिहायचं आहे तुम्हाला टॅबवरती की बघा, माझ्यासोबत करा, रिझल्ट लिहायचं आहे आणि डॉट पण करायचं आहे मित्रांनो। तर ही तुम्हाला शेवटची पद्धत सांगते मी। अशा खूप साऱ्या पद्धती आहेत मित्रांनो 10वीचा रिझल्ट चेक करण्याच्या। results.digiloccer गव्हर्मेंट इन असं लिहायचं आहे मित्रांनो। digiloccer.gov.in असं टाईप करायचं आहे मित्रांनो। आणि नंतर तुम्हाला सहजरित्या तुमचा जो रिझल्ट आहे 10वी कक्षेचा, तुम्ही खूप दिवसापासून त्याची वाट बघत होता, तो रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा मित्रांनो, हे पेज ओपन झालेलं आहे आणि इथंशी तुम्हाला क्लास पण दाखवेल। तुमचा जो क्लास आहे 10वीचा, म्हणजे गेट क्लास X रिझल्ट। तर इथे तुम्हाला तुमचा सीट नंबर, क्लास आणि डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमचा जन्मतारीख एंटर करायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करून तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहायचा आहे। तर लगेच 1 वाजता तुम्ही जाऊन तुमचा रिझल्ट सहजरित्या पाहू शकता। मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्ही पास झाले की नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला किती पर्सेंटेज पडले ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर चला, भेटूत पुढच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत टाटा बाय बाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।